इकडं आर्मी स्कूल आणि हे इकडं काय हे सगळे राहिलं ना हे राहायला ते नाही यांचे पोरं इकडं शिकायला आहेत का सगळे आर्मी स्कूल आपले जर येतेच नाही तर नंबर बाहेर शिकलेलं आई वडिलाला इंग्लिश आली पाहिजे हा लय का कुठं नाही ती त्याच्यानंतर सिलेक्शन होतं काय इकडं आर्मी स्कूल सगळं हे पहिलं छोटं होतं आता लय मोठं झाले वाढवलंय स्टेशन फॅसिलिटीज पत्रक गाडी लावायची सरळ जायचं इकडं नाही ना तिकडे नाही इकडे सर बघा एवढी सगळी शॉपिंग झाली हे सगळं आणि टोटल बिल झाले 4792 रुपये बाकी डिटेल गाडीमध्ये गेलो बघू आता एवढ्या भरून शॉपिंग केली आपण नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये आणि आजची व्लॉगची सुरुवात खूप सकाळी झालीत कारण की जोपर्यंत हातरुणात होतो ना हे बघा इथं अजून हातरून तसंच आहे आणि हातरुणात होतो तेव्हाच 2 आदेश आलेत आपल्याला एक बायकोचा आणि एक पप्पांचं म्हणणं आहे की कॅन्टीनला जायचं आहे शॉपिंगसाठी आर्मी कॅन्टीन असते ना तिथं शॉपिंगसाठी जायचं आहे ठीक आहे जाऊयात आणि नंतर दुसरा आदेश आला बायकोचा आपल्याला डीमार्टला जायचं आहे पाऊस सुरू होतो आहे तर शिवसाठी काही शॉपिंग करायची अरे बापरे म्हणलं आता सकाळी 2 शॉपिंगचे डिमांड आलेत ऑर्डर आल्यात तर आता काय करायचं मग कॅन्टीनला सकाळी गर्दी कमी असते म्हणून म्हणलं पहिल्या सत्रामध्ये आपण आर्मी कॅन्टीनमधली शॉपिंग करूयात आणि दुसऱ्या सत्रामध्ये दुपारून डीमार्टची शॉपिंग करूयात डीमार्ट काय जवळच आहे आणि आर्मी कॅन्टीन देहूला आहे तर तिकडे जाणार आहोत आणि आर्मीची कॅन्टीन कशी असते शक्यतो शूट तर नाही करून देणार फॉर सिक्युरिटी पर्पज पण बघूयात आपण तिथली प्राइसिंग म्हणतात ना आर्मीमध्ये मटेरियल स्वस्त मिळतं तर तिथली प्राइसिंग किती असते काय असते कशी असते हे तुम्हाला या व्लॉगमध्ये दाखवणार आहे आणि डीमार्ट तर सगळ्यांना माहितीच आहे कसं असतं तर आर्मीची शॉपिंग कशी असते आर्मीच्या कॅन्टीनमध्ये किती प्राईस डिफरन्स असतो हे आज या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्याच्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चलो पाऊस चाललाय हे बघा आपली गाडी इथे आतमध्ये कार्यक्रम होता त्याच्यामुळे बाहेर लावली चांगली आहे का गाडी 3-4 दिवस झाली इथंच लावली यस चलो चांगला पाऊस चालू आहे हे बघा काचावरती पाणी सगळं कसं साठलंय चल जायचं आता पहिलं झालं आर्मी कॅन्टोन्मेंटला जायचं जिथं आपल्याला शॉपिंग करायची आहेत बाकीच्या वस्तू जिथं काय मिळतील तेवढ्या घ्यायच्यात आणि बाकीचं डीमार्टला जायचं पप्पा येतं ते तर गाडी वळून घेऊ आपण आज शॉपिंगची बाय मजा येणार आज नुसता पैसा खर्च होणार गेलेले ताप असल्या मोसम मध्ये बेकार होत पायाला हे बांधायचं ना दोन्ही पावसामुळे वातावरण कसलं झालंय तिकडचा डोंगर तर टेकली जाते डोंगरावर टेकलं ना ते इकडं आर्मी स्कूल आणि हे इकडं काय हे सगळे राहिलं ना हे राहायला ते नाही यांचे पोरं इकडं शिकायला आहेत का सगळे आर्मी स्कूल आपले जर येतेच नाही तर नंबर बाहेर शिकलेलं आई वडिलाला इंग्लिश आली पाहिजे हा लय कुठं नाही ती त्याच्यानंतर सिलेक्शन होतं काय इकडं आर्मी स्कूल सगळं हे पहिलं छोटं होतं आता लय मोठं झाले वाढवलंय चांगलं यांचं काय फक्त आर्मी मध्येच भरते का दुसरीकडे कुठं बी जमतं काम करते ना इंग्लिश पक्की असतात राहते ना स्टेशन फॅसिलिटीज पत्रक गाडी लावायची सरळ जायचं इकडं नाही ना तिकडे नाही इकडे गाईज फायनली एका कॅन्टीनवरती आलेलो आहे अशा 2-3 कॅन्टीन वेगवेगळ्या ठिकाणी त्यातली ही एक कॅन्टीन आहे जी खूप जुनी आहे
आणि तिथं चालू आता शॉपिंगला. खरं तर आर्मी करून देतो नाही शूट माहीत नाही, जेवढं दिसते तोपर्यंत दाखवतो. चल कॅन्टीनला आल्यानंतर बिलिंग मात्र तुम्हाला प्रॉपर दाखवतो. चल हे बघा, हा सगळा कॅन्टीनचा परिसर आहे आणि शॉपिंग वगैरे करायला इकडं येतो. चलो जाऊया. शॉपिंग केल्यानंतरच तुम्हाला मी डायरेक्ट दाखवतो. बघा एवढी सगळी शॉपिंग झाली हे सगळं आणि टोटल बिल झाले 4792 रुपये. बाकी डिटेल गाडीमध्ये गेलो बघू. आता एवढं असं भरून शॉपिंग केली आपण. फायनली आलेलो आहे शॉपिंग करून गाडीत. खरं तर आतमध्ये आहे ना सगळं सिक्युअर एरिया आहे, त्याच्यामुळे तिथं शूट नाही करू शकलो. पण आता बघा ना, प्राइसिंग दाखवतो मी तुम्हाला. प्राइसिंग ह्याच्यावरची आणि घेतलेल्या वस्तूंची. सगळ्यात पहिल्यांदा ना हे बेबी काय म्हणतात, हॅप्पी बेबी गिफ्ट पॅक. हे बेबीचं सगळं गिफ्ट पॅक. त्याच्यामध्ये साबण आहे, मसाज ऑइल आहे, पावडर आहे, वाईप्स आहेत, भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. आता याची बाहेर प्राईज आहे ना ह्याच्यावरती ॲक्च्युली नाही दिली वाटतं, कारण गिफ्ट पॅक असल्यामुळे. हां हाय ह्याच्यावरती प्राईज हे बघा 895 रुपये प्राईज आहे याच्यावरती. आणि बिलिंगमध्ये दाखवतो, याच्यात शोधायला लागेल कारण भरपूर मोठं बिल आहे. त्याच्यामध्ये हिमालय बेबी गिफ्ट पॅक दिसते का, हिमालय बेबी गिफ्ट पॅक 578 रुपयाला आहे. 578 आणि बाहेर त्याची किंमत आहे MRP 895 आणि इथं 578 रुपयाला आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट, मोठ्या मोठ्या वस्तू दाखवतो, छोट्या तर लई किरकोळ. आता हे बेबी पॅन्ट्स आहेत, ह्याची किंमत मार्केटमध्ये तुम्हाला आहे ना इथं दिसेल बघा. MRP किती इथं 1030 रुपये. इथं बघा 1030 रुपये. आणि याचीच बिलामध्ये किंमत दाखवतो तुम्हाला. बेबी पॅन्ट्स हिमालया सगळ्यात शेवटी आहे, हिमालया टोटल बेबी केअर 542 रुपये. डायरेक्ट निम्म्या किमतीला आहे का नाही. 1000 रुपयाचं ते बाहेर आहे आणि इथं 500 रुपयाला आहे. अशा भरपूर गोष्टी होतात. मी हे कारचं घेतलं, एअरवेंट कारचं नाही का आपण गाडीत ठेवायला, हे घेतलं होतं. तर याची बाहेर प्राईस बघा किती आहे, 425 रुपये दिसत असेल तुम्हाला, 425. आणि याच्यामध्ये बिलामध्ये काय नाव याचं, एअर मॅगी शोधायला लागतं आहे, लय मोठं आहे ना. गोदरेज एअर ट्विस्ट कार 262 रुपये. हे बघा 2 नंबरचं आहे 262 रुपये. आता हे प्रिंट नाही व्यवस्थित काढत. हां इथे दिसेल हे बघा, सेकंड नंबर गोदरेज 262 रुपये. आणि बाहेर ह्याच्यावर MRP आहे 425 रुपये. 50% ऑफवरतीच मिळून गेले हे. अशा भरपूर गोष्टी आहेत. आणि एवढं सगळं मटेरियल हे पिशवी भरून आहे. त्याच्यात मग बघा याच्यात अगरबत्ती आहे, चायपत्ती आहे, त्यानंतर बिस्किट, साबण, छत्री. आता हे छत्रीची MRP बघा किती आहे, 300 पडायला लागले. छत्रीची MRP 365. रोज एक दिवस वापरायची 365 रुपये, 1 रुपयाने चालू होती पर डे 365. आणि याच्यात अम्ब्रेला धर्माच्या अम्ब्रेला त्याला अम्ब्रेला कुठे, हां अम्ब्रेला 217 रुपये. 217 रुपये बघा इथं अम्ब्रेला 217 रुपये. आणि त्याच्यावर MRP 365. असं भरपूर वस्तू इथं कॅन्टीनला मिळत असतात आणि खूप स्वस्तात मस्त ह्या वस्तू मिळतात. आर्मी रिटायरचा हा फायदा आहे. ठीक आहे. भरपूर आता त्याच्यात आहे ना, मला जे आपल्या नवीन घरासाठी एक्झॉस्ट फॅन घ्यायचे होते ते पण आहेत. अजून वॉटर प्युरिफायर पण आहेत. 12,000 रुपयाला वॉटर प्युरिफायर, बाहेर 24,000 किंमत आहे त्याची. ते प्युरिफायर आहेत. त्यानंतर भरपूर गोष्टी होत्या मिळतात कॅन्टीनमध्ये. आतमध्ये शूट करून देत नाही, त्याच्यामुळे काय केलं नाही. चलो आता हे झालं पप्पांची शॉपिंग. आता हे उरकून परत जायचं आहे बायकोच्या शॉपिंगला. तरी नशीब याच्यातच बाळाची पण शॉपिंग केलीत बऱ्यापैकी. ह्याच्यात सगळं दिलेलं आहे बघा बाळाचं. आता त्याच्यामुळे बरीच शॉपिंग जी आम्हाला करायची होती बाळासाठी ती इथंच झालेली आहे, त्याच्यामुळे तिथे वाचलो. चला आता हे गाडीत लावून घेऊयात, इथं शेजारी बसू मूर्तीपाशी. चलो मस्ती दिवाण केली. वा वा, खोलता क्षणिक वास आलेला आहे, सुगंध. आणि हे बघा एअर 226. आता हे कसं फिरवायचं,
रे एवढं दम निघतो का आपल्याला. मग चलो आता त्यातलं पहिलं हे खोलावं लागेल ना, त्याशिवाय कसं ते उघडणार, वास येणार. जेल वा वा, खोललंय सगळं, उघडलंय, मस्त वास आलाय. असं केलं की बंद, असं केलं की वास आला, असं केलं की बंद, असं केलं की वास आला. ठीक आहे, चला खालचं काढू, चिटकून टाकू. इथं ठेवलंय एअर वेंट. चला झाली शॉपिंग, आता जाऊया घरी. आलेत पप्पा, भेटली का? चला बाळाकडे घेऊन जाऊ. हे झोपलंय होय? आयो बघू दे काय काय. वेट टिश्यू, ह्याने अंग पुसायचं. हागला मुतला काय झालं, ह्याने अंग पुसायचं. साबण, ते वल्लं टिश्यू नाही. हे साबण त्याची आंघोळीची. हे त्याचं मसाज ऑइल. तुम्ही खोबऱ्याच्या तेलाने करता, त्याच्याऐवजी ह्याने करायची. क्रीम मॉइश्चराईज, त्याचं ते फोडी येतात ना, त्याला लावायची. पावडर, त्यानंतर हे काय आहे, डायपर रॅश, त्याला रॅशेस झाले असतील कुठं तर त्याची क्रीम. हे काय, शॅम्पू, आंघोळ करताना शॅम्पू लावायचा. हे आणि काय दिले त्यांनी, मॉम्स अँड बेबीज पुस्तक आहे, मार्गदर्शन देणारं पुस्तक काहीतरी असं हे आहे काहीतरी ह्याच्यात. बघू खाली जेवायचं, अजून लय काम आहे. चल बघू काय काय जेवायला काय काय केलंय. उशीर झाला ना जेवायला, असंच असते. आहे चपात्या आहेत, भाजी, पाणी आहे, काकडी, हा गवार आहे, आणि दही पण आहे आपल्या आवडीचं. चलो आता काहीच जेवण करतो आणि मग पुढं बायकोची शॉपिंग करायची का नाही हे ठरवायचं आहे, आणि मग पुढं बघूयात काय ते. हे बघा गाईच, कोण आले, कोण आले, आलंय कोण? अरे लोक मला नाही, तुला लय ओळखी द्यात बाबा, काय सांगावं, मला वाईट वाटतं. मग हा चेहरा लक्षात ठेवा, त्याच्यामुळं मी आज कुठं घेऊन चाललाय काय माहिती. मला फक्त म्हणलाय बस गाडीवर जायचं आहे, म्हणलं चल जाऊ. अशी पाहिजे मैत्री, कुठं जायचं माहीत नाही, चल. कैवल्य कॅफेला आणलं आहे मला कॉफी प्यायला. वा, मित्र असावा तर असा सशासारखा. चलो गाईज, आता निघाले बघा बायकोच्या शॉपिंगला. सकाळी पप्पांबरोबर गेलो. आता सकाळी पप्पांबरोबर गेल्यानंतर सगळं मटेरियल आणले, त्याच्यामुळं आता जास्त काही शॉपिंगचं राहिलं नाही. त्याच्यामुळं मला वाटलं होतं की डीमार्टला जाऊन हे घेऊ ते घेऊ ते घेऊ, पण ते सगळं आम्हाला कॅन्टीनमध्ये मिळालं. त्याच्यामुळे डीमार्टचा प्लॅन आम्ही कॅन्सल करतो आहे आणि दुसरीकडे जायचं आहे. चला फिरून तर येऊयात. काहीच असं असतं, शेवटी प्लॅन कॅन्सल झाला. का तर हा आमचा गडी झोपला आहे आणि आता याला एकट्याला सोडून जाऊ वाटाना, म्हणून मग म्हणलं नको जाऊ द्या. तो उठायचा कावा परत मी कामाला बसलो की मग झालं. त्यामुळं प्लॅन कॅन्सल. त्याच्यामुळे फक्त शॉपिंग केली आज, ती फक्त आर्मी कॅन्टीनमध्येच केली. त्याचं तुम्ही पाहिलं सगळं. आणि बघा हे आवरलेलं हे सगळं परत म्हणलं नको, कारण हा उठतच नाही आणि ह्याला उठवणं बरोबर नाही. मस्त झोपला आहे ते. हां त्यामुळे म्हणलं आता नको बाबा, जाऊ द्या, प्लॅन कॅन्सल करू आणि मग नंतर हे करू. ठीक आहे, चलो बाय बाय. कसे वाटले आर्मी कॅन्टीनची शॉपिंग कमेंटद्वारे नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.